मुंबईत मंगळवारी तापमान थेट 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं। गेल्या 5 वर्षातला हा सगळ्यात उष्ण दिवस ठरलाय। आत्ताशी मार्च महिना सुरू झालाय आणि महाराष्ट्रात तापमान आधीच 40 डिग्री पार गेलंय। देशातही उन्हाचा तडाखा जोरदार जाणवायला लागलाय। दिल्ली NCR मध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलंय। असं म्हटलं जातं की जवळपास गेल्या 50 वर्षांमध्ये मार्चच्या सुरुवातीला एवढं जास्त तापमान क्वचितच नोंदवलं गेलं। पण महाराष्ट्राचं म्हणाल तर हे मुंबईत मंगळवारी तापमान थेट 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचणं हा गेल्या 5 वर्षातला सगळ्यात उष्ण दिवस ठरलाय। हवामान विभागाच्या सांताक्रूज वेधशाळेत नोंदवलं गेलेलं हे तापमान नेहमीपेक्षा तब्बल 7.6 डिग्रीनं जास्त आहे। यामुळे मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। डहाणूतही तापमान 40 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलंय तर ठाण्यात 39.2 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता। आज म्हणजे 11 मार्चसाठी मात्र येलो अलर्ट देण्यात आलाय। काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे। महाराष्ट्राच्या विदर्भ भागासोबतच पुणे, नाशिकचं तापमानही 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचलंय। तज्ज्ञांच्या मते गुजरात आणि राजस्थान परिसरात तयार झालेल्या अँटी सायक्लोनिक परिस्थितीमुळे गरम आणि कोरडे वारे उत्तर कोकणाकडे येत आहेत। त्यामुळे समुद्राच्या थंड वाऱ्याचा परिणाम जो आहे तो कमी होतोय आणि तापमान झपाट्यानं वाढतंय। मात्र 13-14 मार्च नंतर परिस्थितीत थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे। वाऱ्यांची दिशा बदलल्यावरही तापमान काही अंशी का होईना पण खाली येऊ शकतं असं सध्या म्हटलं जातंय। पण तरीही मार्चमध्येच महाराष्ट्रात उन्हाचा जोरदार ट्रेलर पाहायला मिळतो। त्यामुळे बॉडी हायड्रेटेड ठेवा, उन्हात जाताना डोक्याची काळजी घ्या आणि फॉलो करा लगावबत्ती।